आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग। अशा शब्दामध्ये ज्या देहूचं महात्म्य वर्णिलं ती देहूनगरी वैष्णवांच्या आगमनानं बुधवारी गजबजून गेली। आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीनं बुधवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो पावलं इंद्रायणी काठी विसावली होती। पालखी प्रस्थान सोहळा हा वारीचा आरंभ बिंदू। देहूतून आधी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, त्यानंतर गुरुवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे। देहूतील प्रस्थानाची संपूर्ण तयारी मंगळवारी पूर्ण झाली होती। इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेला होता। मुख्य देवळामध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच झुंबड पाहायला मिळाली। संत तुकाराम महाराज संस्थान देहू नगरपंचायतीकडून प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती। हजारो वारकरी भाविक देहूमध्ये यासाठी दाखल झाले। यंदाचा हा 340वा पालखी सोहळा असून संस्थानाच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण करण्यात आली। चांदीच्या पालखी रथाचं काम पूर्ण झालं असून सोहळ्यामध्ये 500च्या आसपास दिंड्या आहेत। बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मुख्य देवळातून पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। त्याआधी बुधवारी सकाळी 18 जून रोजी पहाटे 4:30 वाजता देवळामध्ये काकड आरती करण्यात आली। 5:30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्या वतीनं महापूजा, तर पहाटे 5:30 वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली। इनामदारांच्या वाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दुपारी 2 वाजता मुख्य देवळाकडे आगमन झालं। पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी 2:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। ही पालखी सायंकाळी 6:30 वाजता इनामदार वाड्यात मुक्कामी जाणार होती। तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेल्या पुण्यभूमी आळंदीतून गुरुवारी 19 जून रोजी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। अलंकापुरीच्या दिशेनं वारकऱ्यांची पावलं पडू लागली आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारो वारकरी आळंदी नगरीत दाखल झाले। आळंदीतील वातावरण यामुळे मोहरून गेलं आहे। नगरपंचायत आरोग्य विभागाकडून 500 दिंड्यांना आरोग्य किटचं वाटप केलं गेलं। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देहू ते देहू रोड पालखी मार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे। इंद्रायणी नदीच्या काठावर जीवरक्षक तैनात करण्यात आले। गाव परिसरात सुमारे 1200 फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। आषाढीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत, हा भाव यावेळी लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळाला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।